देख रहे हैं तुळजापूरनामा न्यूज। निवडणूक संपली, राजकारण संपवा, तुळजापूरसाठी एकजूट व्हा, आमदार राणा जगजितसिंह पाटील। महाराष्ट्राचे कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीत नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी पदभार स्वीकारला। नगरसेवकाला आपल्या प्रभागाचा आणि शहराचा विकास महत्त्वाचा असतो। निवडणूक संपलेली असून आता राजकारण नको तर विकासाचे राजकारण हवे। मतभेद बाजूला ठेवून सर्व नगरसेवकांनी तुळजापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी एकदिलानं काम करावे असे ठाम आणि आक्रमक आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केले। सोमवार दिनांक 29 तुळजापूर नगर परिषदेचे नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते। यावेळी व्यासपीठावर महंत तुकोजी बुवा, महंत मावशीनाथ बुवा, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ अर्चना पाटील, युवा नेते मल्हार पाटील, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, सज्जनराव साळुंके, संतोष परमेश्वर यांच्यासह नगर परिषद मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे उपस्थित होते। आमदार पाटील यांनी पुढे म्हटलेलं आहे की निवडणूक काळात तुळजापूरच्या राजकारणाने खालचा थर गाठला होता। आरोप आणि प्रत्यारोपांच्या लढाईत शहराची प्रतिमा मलिन होत असल्याचं कोणालाही भान राहिलं नव्हतं। मात्र आता वेळ आली आहे ती शहर हिताला प्राधान्य देण्याची। शारदीय नवरात्र यात्रा अनुदान वाढीव मिळावे यासाठी लवकरच मुख्यमंत्री यांच्याकडे 10 कोटी रुपयांची मागणी केली जाईल अशी घोषणा करतानाच महायुती सरकारकडून तुळजापूरच्या विकासासाठी 1900 कोटी रुपयांचा निधी दिला जात असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला। तसेच धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाचे काम जोरात असून या विकास प्रवाहाला गती देण्यासाठी नूतन नगराध्यक्षांच्या पाठीशी सगळ्यांनी भक्कमपणे उभे राहावे असंही ते म्हणाले आहेत। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून नगर परिषदेच्या कार्यालयात प्रवेश करण्यात आला। त्यानंतर नूतन नगराध्यक्ष विनोद उर्फ पिंटू गंगणे यांनी जिल्हाधिकारी रणदिवे यांच्या हस्ते अधिकृतपणे पदभार स्वीकारला। यावेळी नूतन नगराध्यक्षांचा जाहीर सत्कार करण्यात आला। त्यानंतर नगर परिषदेच्या वतीने सर्व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला। विकासासाठी राजकीय सीमा ओलांडण्याचा स्पष्ट संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला।